नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे माजी मंत्री महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ माजी ग्रामविकास मंत्री तथा आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या सभेची। सविस्तर वृत्त असं आहे की आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि आमच्या राजकीय घराण्याला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे। त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन करून त्या म्हणाल्या की माझी आणि सुरेश धस यांची शक्ती एकत्र येऊन राजकीय वज्रमूठ बांधली जाणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा चांगले दिवस येतील। ही निवडणूक महत्त्वाची आहे, त्यामुळे धस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आव्हानही त्यांनी शेवटी केलंय। जे कमळ आम्ही रक्ताचं पाणी करून गावागावात पोहोचवलं, आम्ही ज्यांना शब्द देतो ते खरे करून दाखवतो, संशयाचं राजकारण करत नाही म्हणत पंकजाताईंनी विरोधकांना ठणकावलंय। उमेदवार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोदावरी खोऱ्यातील पश्चिम वाहिनीचे 55 टीएमसी पाणी येणार असून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असं सांगून आष्टी पाटोदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्यासाठी इतर कोणाच्याही दारात जावं लागणार नाही। यासाठी आपल्या हक्काचा खाजगी साखर कारखाना उभारणीसाठी काम सुरू असून लवकरच हा साखर कारखाना उभा राहणार आहे। त्या ठिकाणी वीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत असं सांगितलंय। यावेळी मान्यवरांसह जनसागर लोटला आहे। कारण शिरूर हा जो तालुका केलेला आहे तो माननीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केला होता। एवढे छोटे तालुके कधीच कोणी केले नाही। माननीय बॅरिस्टर ए.आर. अंतुले साहेब यांनी जिल्ह्याची निर्मिती मराठवाड्यामध्ये केली आणि तालुक्याची निर्मिती जर कोणी केली असेल त्यांच्यानंतर तर आदरणीय गोपीनाथरावजींनी केली। म्हणून हे तालुके तुम्हाला सांगतो, सीना व सिंदफणा या दोन्ही नद्यावरचे आणि पाटोदा तालुक्यातली मांजरा नदी, या नदीवरती बॅरेजेस बांधण्याचं काम मी जर तुम्ही निवडून दिलं तर मी करील असा शब्द या ठिकाणी देतो। तर लाडकी बहीण म्हणतात, आमच्या बहिणीला तर 7,500 दिले, तरी भी आमची बहीण वाजून सांगते मेरे को 7,500 मिले। अरे तुम्ही जरी दुसरीकडे कोणी मतदान हाणलं तरी माझी लाडकी बहीण कमळालाच मतदान देणार आहे। आणि माझी विनंती, या तालुक्यात आता पाणी वाढले, पहिले परिस्थिती नव्हती म्हणून मी एक खाजगी इन्व्हेस्टर आणला आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात मी साखर कारखान्याचं सुद्धा काम सुरू करतोय। माझा शिरूर तालुक्यातला शेतकरी म्हणला कोणाच्या दारात पाठवू नका, गोमळवाड्याचा म्हणला, सिंदफण्याचा म्हणला, पिंपळनेरचा म्हणला, हा एका शेतकरी इथंच आहे। हा यस, हो यस सर, यस करतो, कारखाना सुद्धा उभा करतो। आणि म्हणून या ठिकाणी एक विनंती आहे, अप्रत्यक्ष मतदान, तुम्ही घड्याळाला मतदान करणार आहेत ना, कुणी तुतारीला मतदान करणार आहेत ना, अरे त्या चिन्हाला मतदान म्हणजे आडव्या हाताने तुम्ही शिट्टीला मतदान करताय। जर द्यायचंच असलं तर त्या शिट्टीला द्या, पण ह्या चिन्हाला मत म्हणजे तुम्ही माझंच मतदान कमी करणार आणि पर्यायाने दुसरंच निवडून येणार। तुमची स्वतःची शक्ती आहे, त्यात पुन्हा माझे इथं लोक कामाला लागलेत, काय पाहिजे आपल्याला? आता मी इथे हेलिकॉप्टरने आले, मी सभा दिलेली आहे आणि मी महायुतीच्या उमेदवार सुरेश धसांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन करतो।